गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर बऱ्याच दिवसांनी आज पुन्हा आपण आलो आपल्या ट्रॅकवरती डेली व्लॉगिंगच्या. काही कमेंट्स पण आलं तर डेली व्लॉगिंग आतापासून होणार नाही का? नाही होणार. ते बस बोललेलं मी 2-3 दिवसाचा मला आराम पाहिजे. ते सगळं झालं मस्तपैकी पुरेपूर्ण. तर आत्ता सकाळी नाश्ता एक्स्ट्रा झाला, पोहे बिहे खाऊन झाले. तर पूजाला मी म्हटलं आता 15 तारखेला ही बोलते की महाशिवरात्री आहे. तर महाशिवरात्रीला मी काहीच खात पित नाही, एक दिवस अगोदरच्या संध्याकाळपासून ते नेक्स्ट डेपर्यंत सकाळी 8-9 वाजेपर्यंत. तर ह्या टायमाला म्हटलं की मी 15 तारखेला आहे तर 14, 15, 16 3 दिवस प्रॉपर काही खाणार पिणार नाही. 3 दिवस काय खाणार पिणार नाही. अरे 3 दिवस कोण असं कसला फालतूगिरीचा उपवास असतो? करायचं व्यवस्थित करायचे ना. मला ऍक्च्युअल मध्ये करायचे फ्रेंड्स वॉटर फास्टिंग. मग ते नंतर 72 आवर्स. मग नंतर कर. तर म्हटलं मग ह्याला सोबतच करूया ना. मग नंतर कर. तू 15 तारखेचा उपवास तुझा काय तो प्रॉपर कर आणि नंतर कर ते वॉटर फास्टिंग आणि वॉटर फास्टिंग. कळलं? काय बोलायचं गेलं काय समजतच नाही की म्हणजे असं काय गोष्टी असतात की माणूस असं पण सगळं काय ट्राय करतो. फक्त पाण्यावरती राहणार 72 तासासाठी आणि महाशिवरात्रीचा दिवस प्रॉपर आपण पाणी पण नाही पिणार. त्याच्या नेक्स्ट डे करून बघू ना किती काय चेंजेस होतं. ते हाच तर टाइम आहे प्रॉपर फास्टिंगचा. पोटाचं इम्युन सिस्टम थोडंसं अजून बूस्ट करायला, थोडं त्याला ताकद प्रोव्हाइड करा, त्याला आराम करा, त्याला रिस्टार्ट करायला. तुझं तू नंतर कर, आता काही करायचं नाही. 15 तारीखला तुझा तो उपवास करायचा, नंतर करायचं. जेवण नाही तर नको देऊ, मला पण तेवढं जेवणासाठी आराम आहे. ते खाऊन घे लवकर. सगळ्यांचं झालं खाऊन, तुझं अजून एकटीच बाकी आहे. तसंच पटकन संपव. आत्ताच येऊन गेले एक पार्सल. ठीक आहे, तर ते पार्सल बघा म्हणजे काय म्हणून मागवले ह्या बाईने काय माहित नाही, बट मला तर वाटतंय की मुग सांग का रिझन काय. व्हॅलेंटाईन चालू ना. हा मग ते एक्स्ट्रा सेवर चालू होता त्याच्यावरती. तर हे समथिंग ना याच्यावर प्राइस लिहिली आहे किती 349 आणि ते मला 99 ला भेटलंय. मग का नाही घेणार मी भाव्यासाठी. आणि सोबत हे पण समथिंग 59 का 79 ला होतं. जे 199 चं होतं ते छान आहे ना, ते सॉफ्ट आहे. काय पूजा ते ऑलरेडी बघते ते 1, 2, 3, 4, 5 अजून काय मागवलंय. आणि हे सगळं मी मागवलंय फ्लिपकार्ट मिनिट्स वरती. व्हॅलेंटाईन स्पेशल साठी तुम्ही पण ऑर्डर करू शकता, बिकॉज त्याच्यावरती एक्स्ट्रा सेवर चालू होतं म्हणून मी ऑर्डर केलं. आणि मी हर्षला सुद्धा वॉच गिफ्ट करणार होती, पण मी म्हटलं नको, रोज रोज भांडणं होतात तर कशाला द्यायचं व्हॅलेंटाईन. संध्याकाळ झाले फ्रेंड्स, हा ब्लॉग माझा कम्प्लीटच होत आला एडिट करायचा. आणि पूजाने बघा अशा काही साड्या मागवल्या आहेत ऑनलाईन. किती आहेत टोटल? 5. आणि ह्याचा आपण पूजाने छोटासा गेम केलाय माझ्यासोबत या साड्यांचा. ती रील दिसेल पूजाच्या अकाउंट वरती. मग आता काय प्लॅन आहे तुझा? 1 2 3 4 5 मी चालले ही 2 साडी देते. तो पिंक कलर आहे बेटा. मग आम्हाला त्या आवडल्या साड्या म्हणून आम्ही एक ऑर्डर केलं. काही असं ओकेशन नाही, पण आता ओकेशन ठरलं. महिला दिन येणार आहे, तर तेव्हा आम्ही त्या साड्या आता वेअर करणार. तर बघू, आता मी जाते साडी द्यायला. आणि थोडं उज्जैन वरून आल्यानंतर 2 मैत्रिणींना द्यायचा होता प्रसाद. बाय लवकर आहे, आपल्याला बाहेर जायचंय. ना कौन खाएगा? और ये ऑरेंजेस कैसे? 1.5 किलो 70 रुपए किलो. ये कैसे है? तुझे जास्त नको घेऊ 100 का 2 किलो. कारण की घरी ऑलरेडी आहेत मी त्या दिवशी आणलेले. आणि त्यासोबत फ्रेंड्स आपण पोहोचलोय मार्केटमध्ये, जो बुधवारचा मार्केट असतो तो. तुला ते समोसे किती करे 2? कप मला आवडतात ते छोटेवाले. कप गए हो आगे रोड पे ना. हे छोटे छोटे ते समोसे असतात ना फ्रेंड्स, आय डोंट नो अबाउट द हायजीन, बट लय टेस्टी असतात का. म्हणजे असं टेस्टी ना, त्याच्यासोबत जी चटणी भेटते ना त्यांची तिखटवाली. समोसे कधी एकट्यात भेटू दे मला असं कोणी समोसे विकणार. आता पूजा म्हणून ते नाटके म्हणजे नको बोलते, बट खाऊ कधीतरी. पर है नहीं, पर कुछ भी नहीं है. मेरे पास 300 रुपये. 125 हुआ ना. 120 सुट्टे. वो गूगल पे करना. ओके
तर झालं सगळं काय शॉपिंग करून आता हे बुखात भाव नाही करते बाबडी तुला मी खूप वेळा सांगितलं बेटा चालत तिथं जरा का बघते ना अजून काय आहे काय काय कमॉन पूजा मग याच्यात जागा बसणार नाही ते मला घरी ठेवून यावं मोठ्या लागेल गोष्टी बघ निघालोय कोणत्या गोष्टीसाठी आणि मध्येच काय पण ठरवतं आता इथं छोटी मोठी शॉपिंग करायची ठीक आहे प्लेट तुला मीडियम तुला हा नेहमीच नाही ना नेहमीच नाही ना तेच आहेत नाही अरे तेच आहेत रे बाबा त्यांनी गाडी कमी केल्या नाही हर अरे तुझ्या हेच असतात बनवायला हा ठीक आहे नको हा मारुतीवाली मला तू सेकंड हँड घ्यायची आहे तर बोल का फर्स्ट हँड घ्यायची आहे का फर्स्ट हँड घ्यायची तर अरे मग मी तर अजूनच खुश मग फर्स्ट हँड घ्यायची तर पहिला डायरेक्ट मोठी नको हात घालायला बाय अजून माझं काहीच आहे ना नवीन आहे तर आपण बस सेकंड हँड घेऊया ना नवीन घ्यायची तर मारुतीची घेऊया सस्तीवाली नंतरला मग मोठी घेऊ त्याचं फिटलं की चला बघू जे काय होईल ते पुढे बघू बघा रस्त्यातच जाता आता फ्रेंड सेकंड हँड गाड्यांची तर आहेत शोरूम ती आतमध्ये इकडे पण आहे आतमध्ये पण आहे ती पण टाटाचीच आहे पण ती इलेक्ट्रिक आहे EV वाली आहे आणि EV वाली थोडी कॉस्टली असणार आहे बघूया का इथे जाऊन बघूया चल. हे बट हे पार्कमध्ये तर नाहीत ना विकायलाच अशा गाड्या नाहीत तर बघ आपण पार्किंग मधल्या गाड्या विकायला अच्छा म्हणजे ते हे गिअर डायरेक्ट वाले ना plus नाही पुढे त्याला. पाठी रेंज कितीपर्यंत आहे रेंजला इथे? ते प्राइस आपण ठेवलेले आहे 5,75,000 कमी होणार नवीन येईल त्याच्यात कमी करा नाही ना बघ. कमी होणार प्राइस होय ना ही EV तर महागच असेल है ना हा हे ही कशी मग तरी पण ह्याची किती दिली बघा हे ठेवलेले आपण 7,10,000 पण एवढं लॉंग ड्राईव्हसाठी आपल्याला थोडा प्रॉब्लेम होईल त्याने जर मध्ये कुठं चार्जिंग सेंटर वगैरे काय भेटलंच नाही तर आता आपण स्टिक राहू पेट्रोल व्हेरियंटवरती पेट्रोल आणि CNG व्हेरियंट 2024 आहे सिंगल होणार आहे आणि ती वाली ती बी सिंगल होणार आहे 2014 सेकंड होणार आहे अच्छा यूज सर्व्हिस रेकॉर्ड आहे कंपनीचा Okay. किलोमीटरचा किती चालायचे 67 67 2000 कितीची बोललं 14 14 मध्ये 20 वर्ष फायनान्स होईल हा अजून अजून चालेल 2-3 वर्ष 35-40 पर्यंत चालेल ना या गो ती टाटाचं ऐकून आहे ना आपण थोडंसं रिलाय मध्ये सेफ्टीसाठी वगैरे आहे ते आम्ही काही दिवस झाले युट्यूब वरती आम्ही टाटा सर्च टियागो करतो 2021 ची आहे 21 ची सिंगल होणार आहे ऑटोमॅटिक टॉप व्हेरियंट आहे त्याचा किलोमीटर 79 चालली आहे जेन्युइन सर्व्हिस रेकॉर्ड मध्ये पण ते आतमधून आवाज करते वगैरे असं नाही नाही काय जरा review? पण नाही तुम्ही बघा ना तुम्ही नाही मला माहित नाही मी काय टाटाच्या सांग- गाड्याचा रिव्ह्यू ऐकून आहे की ते आवाज येतो तुम्हाला काय सांगतो तुमचा मेकॅनिक असेल ना हा. तुमचा कोण ओळखीचा मेकॅनिक त्यांना येऊन दाखवून घ्या ट्रायल घ्या जे पण घ्या तुम्ही बघून घ्या काय प्रॉब्लेम नाही आपण गाडी आमचा कसं माहिती आम्ही जेव्हा गाडी घेतो ना पहिला डायरेक्ट शोरूमला नाही लावत पहिला आमची गाडी जाते वर्कशॉपला अच्छा तुम्ही ते रिपेअरिंग वगैरे हा सगळं पूर्ण करून- नाही असेल तरी पण आम्ही काय पण हा, असं हा, ऑइलिंग समजलं. ग्रीसिंग एक्सेल साफ करून पूर्ण गाडी रेडी करून मग हे करतो कसं आहे आहे. डिस्प्लेला लावतो पॉलिश वगैरे करून वॉश बिश करून ही बघून घ्या पाहिजे तर मग ही बघा याचं आपण ठेवलंय काय का 570 नेगोशिएबल ते थोडा बजेटचा थोडा हाय बऱ्यापैकी कार्स आहेत फ्रेंड्स आणि आता करूयाच म्हणजे जाऊ द्या घेऊन टाकूया आपण सेकंड हँड पहिला घेऊ तरी नंतरला मग पुश करू वरच्या ह्याच्यामध्ये ओके अच्छा स्टार्टवाला 69 पण नाही 59 चालली आहे सगळं वर्किंग आहे पॉवर विंडो पॉवर स्टेअरिंग आहे बघा चारी पॉवर विंडो ही आहे पॉवर स्टेअरिंग हे आहे आपला स्टेअरिंग कंट्रोलर म्हणजे इथून पण तुम्ही ब्लूटूथ कमी म्यूट वगैरे Okay. सगळं करू शकता कॉलिंग बिलिंग पण उचलू शकता साईड लॉक असं दरवाजे असं ते हे सगळं आहे एक आहे याच्यामध्येच आहे नाही म्हणजे इथून लॉक केलं तर पाठचं करू ओपन नाही शकतो करू ना, हे शकत काय? ते ती कधी कारण की दरवाजा हे उघडायला बघा. शिकली ना अच्छा ओके बरोबर याच्यामध्ये कंपनीचं स्क्रीन कंपनीचं हे आहे सिस्टम FM पण आहे स्कॅन करू शकता फोन पण आहे म्हणजे ब्लूटूथ वगैरे पण कनेक्ट करू शकते पाठी आवाज तुला येतो ना मला तू पाठी टेक ना तुला डोक्याला पाठी रेस्ट आहे लाइटिंग लाईट्स वगैरे पण वर्किंग आहे ट्रायल पाहिजे तुम्हाला ट्रायल पण देतो म्हणजे चालून बघायचं आहे तर तरी देतो ते जेव्हा होईल स्टोरेज सगळं पण मग आहे हे करू. अच्छा त्याच्यामध्ये ऑक्स वायर USB वगैरे हँडब्रेक म्हणजे स्टोरेज इकडे पण ठेवू शकतो फोन वगैरे काय पण आहे ग्लास वगैरे आणि हे इथून पाठवून हवंय का तुला फॉग लाईट पण आहे बघा दिसतंय खालचं ना आरामात याच्यामध्ये ना हे पण करू शकता सीटिंग सीट ऍडजस्टेबल पण आहे म्हणजे कसं माहितीये का हे पुढे मागे गेलं बेटा एक मिनिट बोल. हे बघा हे पुढे मागे गेलं सीट पुढे गेली ओके बरोबर हे बघा हा हा ते पण आहे. याला पाठी पण AC आहे हा बघितलं ते ते आहे
मग ह्याला बॅक स्टेज पण नाही बघा. ओके ऍडजस्टेबल. ओके आणि मग दुसरा तुम्हाला समजा सीट वरती पाहिजे बेटा, ते स्पेस नाही मला ऍक्च्युली. अच्छा हे इकडे का ना हे आहे. अच्छा समजलं ते खालतून lock type. असं वरती हा, केलं हा, ना हा. तर सीट वरती येते, म्हणजे तुम्हाला अच्छा, हाईट हा, पाहिजे हा, तरी हा, पाहिजे हा, चालेल, खालती बसायचं तरी चालेल. ओके. बरोबर. आणि याच्यामध्ये कॅमेरा आहे. हे काहीतरी वेगळं दिसलं फ्रेंड्स आपल्याला, हे माहिती नव्हते असं काय फीचर. ओके बरोबर. ओके मिरर आणि मिरर मध्ये कॅमेरा केलाय. हो हे काहीतरी बोलतं जरा हा ना. बऱ्यापैकी फ्रेंड्स स्टोरेज बॉक्स पण याच्यामध्ये अँड अजून खूप सारे फीचर्स आहेत जे आपल्याला माहीत पण नव्हते. आणि वायपर वगैरे अजून काय काय बघून घेऊ डिटेली. इकडे बटन दाबलं ना ते पण ऑन ऑफ होईल. बरोबर. अच्छा, त्याच्यानंतर तर तुम्हाला आजचं मिरर सेटिंग करायचं ना तर राईट आहे, एल आणि आर राईट केलं ना हे ऑफ आहे लाईट, हा, हा. हे लाईट ऑन केली लाईट चालू झाली. बरोबर. याला अपर बघा ते गाडी आहे ना गाडीपर्यंत हा, जातं. हे अपर, हे डिपर आहे. हा हा. आता अपर केला म्हणजे ती गाडी. कलर पण ऍक्च्युअल मध्ये डिसेंट आहे, मला आवडला कलर. बघा ना हा वाला, असा हा वाला कलर आहे. आणि अच्छा मला वाटलेलं हे पुढून थोडंसं बाहेर निघलेलं आहे, बट हे डिसेंट आहे ऍक्च्युअल मध्ये. ओके जास्ती पण बाहेर नाही की कुठं पार्किंगला गेलो की जागा थोडी कमी जास्त वगैरे पडेल अशी. कलर पण आपल्याला आवडला, काइंड ऑफ थोडासा ब्ल्यूइश टाईप मध्ये आहे. अच्छा बूट स्पेस मोठा आहे. बॅग बिग सगळ्या बसतील आतमध्ये प्रॉपर. तुला दाखवते आपण ह्याच्यावरती ठेवू. काय 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 दाखवते ती पूजा लांब पडणार आपल्याला. तर बऱ्यापैकी फ्रेंड्स आपण ऑफिसमध्ये बसलेलो आणि खूप सारं डिस्कशन केलं, कोटेशन वगैरे, प्राईस वाईज सगळं काय. खूप सारे डाऊट्स पण क्लिअर केले मी जे मला होते गाडीला घेऊन. आणि मग आपण फायनली बोलतो आता मी स्वतः जरा स्टार्ट बीट करून बघतो. काय दाबा त्याचं. अच्छा ह्याचं? दाबा जोरात. नेहमी तुम्हाला चावीनी नाही करायचंय, हा, हा. त्याचा सेल डाऊन आहे म्हणून ते हे नाही. अच्छा ते मी परत लावेल 10 का 20 दिवसाचा परत. पाहिजे तर मी तुम्हाला शिकवतो. मी काय पैसे बिशे घेणार नाही. नाहीतर मी 10 दिवस येतो तुमच्याकडे. थँक्यू रोनक भाई, परत कॉन्टॅक्ट करू आपण. चला फ्रेंड्स आपण आता जाऊ. आज नॉनव्हेज की व्हेज? नॉनव्हेज. शॉर्मा बघ सर मला नाही खायचं. बेटा शॉर्मा ए ते डिसाईड करू आपण. त्या अगोदर आपण काहीतरी खाऊन घेऊ फ्रेंड्स. आता आता ती क्वांटिटी पूर्ण खायला नाही होत. मग एक चिकन प्लेट मागवायची. हा चिकन, सावजी चिकन थाली. आणि त्याच्यामध्ये त्यांना विचार चपाती आहे की भाकरी. मी भाकर पण खाईल, एकच प्लेट मागतेस तर मी एक्स्ट्रा पण काहीतरी नंतरला पोट खाली असेल तर खाईल. मला खाण्याच्या बाबतीत जर लिमिटेशन केले तर मी 4 गुणा खाईल, 4 एक्स्ट्रा. डाएट मी कोणत्या डाएटवर होतो रे? आता पण तर आहेस ना जिमला जातोयस तर. हां पण मला तसं नाही म्हणणार आहे का, जिम करतो एक्सरसाइजसाठी ठीक आहे, बट हे नाही खाऊ शकत ते नाही खाऊ शकत तसं नको. खाऊन पिऊन आरामात. हे जे काही बोलतो ना ते चुकीचं बोलते. मला हे नाही खायचं, मला ते नाही खायचं. त्याचं आहेत नाटके आहेत, ऑफ कॅमेरा आहे, मला माहिती आहे. मी करते त्याचं सगळं काही. हो आज एकाच थाळीत खाणारे फ्रेंड नवरा बायको. 2 थाली गेल्या. हां अच्छा अच्छा म्हणजे आपण एक्स्ट्रा भाकर मागवले का प्लेटमध्ये, त्यांनी ते विदाऊट चार्ज ते ही प्रॉपर थाळी बनवून दिली है ना. मी तेच सांगते तसंच करतात. आपल्याला पूर्ण थाली तर आपण एवढी खात नाही ना. मग आपण खातो, मी खातो. मला खाण्याच्या बाबतीत कंजूसी म्हणजे आवडत नाही. बोललो ना कंजूसी केली की मी 4 पटीने खायला अजून. हा काळा रस्ता आहे ना काळा रस्ता ना एक नंबर आहे. बाकी तांबडा पांढरा पहिलाच पिलेला चालतं का तांबडा? पहिलाच पिलेला चालतं ना. चला आता ही कंजूसी करतेच आहे जेवायला, तर पहिलंच आपण हे थोडंसं पोट तरी भरेल. ऍक्च्युली मला यांचा तांबडा पांढरा रस्सा फार आवडतो म्हणून मी इथे इथे खायला. ॲक्च्युअलमध्ये फ्रेंड्स तुझं म्हणणं मला पटलंय, माझंही पोट भरलंय तेवढ्यातच. सांग तुझं. माझं पण मी तेच बोलते, एका थालीमध्ये बरोबर ते पोट भरता. होळी कमी झाली ना. होळी कमी झाली, थंडी कमी झाली. हा थंडी कमी झाली ना. डायलॉग विसरते सगळं. थंडी कमी झाली ना रे. ऍक्च्युली बोलतो कधी कधी रिक्रिएट करतो सीन जे आपलं बोलून झालेलं असतं ते. मी नंतर बोलली होळी नंतर. हां कारण की आता महाशिवरात्री आली ना, तर मग
होळी Climate. नंतर कमी होत होळी नंतर अरे गरमी बाबा start होते. ऍक्च्युअल महाशिवरात्री पासून ते ह्युमिड स्टार्ट होतं. वॉटरमेलन खाणार हा पण छान होता नेक्स्ट वाला. अरे तू सांगेपर्यंत जमाना झाला. स्ट्रॉबेरी चॉकलेट आहे, मस्त आहे ना. काय चांगलं अरे आहे. चॉईसेस थोडे वेगळे असतात, मला आवडलं तर आवडलं. बेटा तू टेस्ट कर, कसं आहे, मस्त आहे की ना. तर तुलाच नाही आवडत फक्त. ए आता तू बोलली बेटा आवडलं ना तुला, कसं करणार आहे. चालेल, मस्त मस्त आईस्क्रीम खाऊन झाली, मी माझी खाली, पूजाने पूजेची. लवकर खूप पाणी पिण्यात बिझी आहे. बाय कर बाय कर, लवकर बाय कर पहिले तू बाय पहिलं बाय कर. चलो फ्रेंड्स, ब्लॉग इथेच पूर्ण करू. कार बघून छान वाटली तर तुमच्या कमेंटमधून समजेल काय काय आपल्याला काय घ्यायची आहे, हवी आहे आणि हवीशी झाली आहे. आणि गाडीत बसल्यानंतर पण त्या वाईब एकदम मस्त आली होती. काय बोलतो पूजा? मस्त चालू. मस्त होता आजचा दिवस फ्रेंड्स. होप यू टू एन्जॉयड वॉचिंग टुडेज ब्लॉग. इतका वेळ दिलात आजच्या ब्लॉगसाठी, त्यासाठी धन्यवाद. हॅलो हा भेटूया आपण उद्या नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. अगं इथे बाय बाय. बाय बोल ना. काय सर्वांनी विराजात वाटतं घरी आलो होतो. हा फोन आला होता, आपण आईस्क्रीम बनवत होतो तेव्हा म्हटलं चला आम्ही येतोच आहे. अच्छा ते कारसाठी. हा बिकॉज आहे ना आपण विलास दादा आहेत, त्यांना जरा कारची नॉलेज आहे. ते नव्हते अवेलेबल, त्यामुळे आपण ते पुढे हा. हा Thank you. आता आम्ही पहिले तिकडेच होतो. गोरेगावला, पण आता गोरेगावला. shift झालो इकडे. थँक्स. हा नाही ते चालेल, तरी आरामात जरी आलं तरी. मी पण त्याच थोडंसं कन्फ्युजन मध्ये होतो. 14ची आहे, घेऊ नको पण. अच्छा, तर विलास दादा होते, त्यांचाच फोन आलेला की घाई नको, बिकॉज सेकंड हँड आहे. आणि म्हणजे ही तर थर्ड आहे, पण नको घाई, सेकंड हँड गाडी घेतो तर आपण. बिकॉज आता ही 2014ची आहे ते बोलले. त्यात मी पण जेव्हा ह्याला रिसेलिंगला काढील तेव्हा मग अजून कमी वर्ष वाचलेले असतील या गाडीचे. म्हणून मग जरा आरामात ते बोलले, बिकॉज त्यांना आहे बऱ्यापैकी नॉलेज गाडीचं. तर ते करू, थोडासा पण वेट करू.